काही लोकं बोलतात आपले जे गोल्स आहेत ते कोणालाही शेअर करू नका, ते सिक्रेटच ठेवा आणि काही लोकं बोलतात की तुम्ही तुमचे गोल शेअर केले पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला काही फायदे होतात. तर याचं आपण एकदा प्रॅक्टिकली बघूया की कसं आहे. माझ्या लाईफमध्ये एक इन्सिडेंट घडलेला आहे माझ्या फ्रेंड्ससोबत. त्यावरनं तुम्हाला सांगतो की हा जो रूल आहे तो किती हदपर्यंत पाळला पाहिजे. तर माझा मित्र एक होता, त्याचं नाव करण आहे. त्याला कॅफे खोलायचं होतं. तर त्याने इनिशियली विचार केला की मी माझा कॅफे खोलोपर्यंत तरी ॲटलीस्ट कोणाला सांगणार नाही. पण त्याला तो कॅफे खोलायला जमतच नव्हतं बिकॉज त्याला अपॉर्च्युनिटी मिळत नव्हती कुठे जागा वगैरे. तर त्याने एक दिवशी त्याच्या मित्राला ही गोष्ट सांगितली की मला असं-असं कॅफे खोलायचं आहे. तर त्याने बोललं की माझ्या काकांची एक जागा आहे. तिकडे तू ट्राय करून बघू शकतोस आणि त्याने टाकला आणि आता त्याचा तो बिझनेस खूप छान प्रकारे चालत आहे. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची प्रत्येक गोल कोणालाही सांगितले पाहिजे बिकॉज समटाईम्स कोणाकडे निगेटिव्ह एनर्जी असते. त्यामुळे ती लोकं आपल्याला निगेटिव्ह वाइब देऊन आपला जो गोल आहे त्याला अडथळा आणू शकतात. सो तुम्ही थोडं स्मार्टली याच्यावर ॲक्ट करू शकतात आणि फक्त त्या लोकांना शेअर करू शकतात तुमचे गोल. करणला माहिती होतं की हा माणूस असा आहे की हा मला खाली डाउन साइडला खेचणार नाही. हा फक्त मला एखाद्या गरजेमध्ये पडू शकतो आणि त्यावेळेस तुम्ही हे जे गोल शेअर करताय ते तुम्हाला कामात पडू शकतात. सो खूप स्मार्टली ॲक्ट करा अशा वेळेस. आणि दुसरी गोष्ट